केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून 16 मार्च 2026ला मतदान पार पडणार आहे. कारण 9 एप्रिल 2026ला देशातील अनेक राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ संपतोय. यामध्ये महाराष्ट्रातील 7 राज्यसभा सदस्यांचाही समावेश आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही राजकीय हालचालींना आता वेग यायला सुरुवात झाली आहे. तर राज्यसभेसाठी होणाऱ्या या निवडणुकीत आजोबा आणि नातू म्हणजेच शरद पवार आणि पार्थ पवार हे एकाच वेळी राज्यसभेवर जाणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्यानं राज्यसभेची ही निवडणूक विशेष ठरणार आहे. मात्र हे समीकरण नेमकं कसं असू शकतं, राज्यसभेचा कोटा पूर्ण करण्यासाठी आकड्यांचा खेळ कसा होऊ शकतो आणि महाराष्ट्रातून आणखी कोणत्या नेत्यांची नावं राज्यसभा निवडणुकीसाठी चर्चेत आहेत, हे सगळं समजून घेऊ या व्हिडिओमधून. नमस्कार, मी अरविंद आणि तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा. सगळ्यात आधी पाहू महाराष्ट्रातील कोणत्या 7 नेत्यांची राज्यसभेवरची मुदत 9 एप्रिलला संपणार आहे. तर राज्यसभेवरची मुदत संपत आलेल्या नेत्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, त्यांच्याच पक्षाच्या नेत्या खासदार फौजिया खान, याचबरोबर भाजपकडून राज्यसभेवर गेलेले खासदार डॉक्टर भागवत कराड आणि खासदार धैर्यशील पाटील, यानंतर रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, यानंतर काँग्रेसकडून राज्यसभेवर गेलेल्या खासदार रजनी पाटील आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी या राज्यसभेवर आहेत. म्हणजेच सध्या महाविकास आघाडीचे 4 तर भाजप आणि रिपब्लिकन पक्षाचे 3 असे 7 खासदार राज्यसभेवर आहेत. मात्र 2024च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्यानं या 7 जागांपैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध राज्यसभेवर जातील अशी शक्यता आहे. आता समजून घेऊ शरद पवार आणि पार्थ पवार यांच्यासाठी राज्यसभेचं समीकरण नेमकं कसं असू शकतं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची राज्यसभेत गरज आहे असं म्हणत शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून पाठिंबा असेल अशी भूमिका मांडली आहे. तर काँग्रेसकडनंही शरद पवारांच्या नावाला हरकत नाहीये. त्यामुळे शरद पवारांना पुन्हा राज्यसभेवर निवडून देण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. तर दुसरीकडे कोंढवा जमीन घोटाळा प्रकरणी खरगे समितीने जाहीर केलेल्या अहवालात पार्थ पवारांना दिलासा मिळाल्यामुळे पार्थ पवार यांचाही राज्यसभेचा मार्ग मोकळा झाला आहे. पण इथे एक ट्विस्ट आहे, कारण अजित पवारांच्या निधनामुळे सुनेत्रा पवार यांनी राज्यात उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानं त्यांची राज्यसभेची जागा रिक्त होणार आहे आणि त्या जागी पार्थ पवार यांना संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा सुरू होती. मात्र सुनेत्रा पवारांनी अद्याप राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिलाच नाहीये. त्याचबरोबर सुनेत्रा पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ हा 2028 पर्यंत आहे. त्यामुळे पार्थ पवारांना त्यांच्या जागी निवडून देण्यापेक्षा रिक्त होणाऱ्या 7 जागांपैकी एका जागेवर निवडून दिलं तर पार्थ पवारांना 2032 पर्यंतचा कार्यकाळ मिळेल आणि पार्थ पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात इतकं संख्याबळही सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळेच राज्यसभेत आजोबा शरद पवार आणि नातू पार्थ पवार एकाच वेळी जातील अशी चर्चा रंगली आहे. आता विधानसभेतील आमदारांची आकडेवारी समजून घेऊ. एकूण 288 आमदार असणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे सध्या 286 आमदार आहेत. यामध्ये विधानसभेत भाजपचे 131, शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 40, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 20, काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे 10 आणि इतर आणि अपक्ष मिळून 12 असे संख्याबळ आहे. त्यामुळे राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 41 मतांची गरज आहे. एकूणच हे संख्याबळ जर बघितलं तर महाविकास आघाडीकडे 46 आमदारांचं संख्याबळ आहे आणि या संख्याबळाच्या आधारावर शरद पवारांचा विजय निश्चित मानला जातोय. तर उरलेल्या 6 पैकी 4 जागांवर भाजपचे उमेदवार सहज निवडून येतील. तर 5व्या जागी दिवंगत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे 40 आमदारांचं संख्याबळ असल्याने पार्थ पवारांना विजय मिळवण्यासाठी पहिल्या पसंतीच्या एका मताची गरज लागू शकते. तर 6वी जागा ही शिवसेनेला मिळू शकते आणि जर पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर गेले तर भाजप ऐनवेळी 5वा उमेदवार रिंगणात उतरवू शकतो. आता पाहू महायुती आणि महाविकास आघाडीकडून कोणत्या नेत्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर 16 मार्चला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची सध्या चर्चा सुरू आहे. मात्र वाढलेलं वय आणि प्रकृती लक्षात घेता जर शरद पवारांनी माघार घेत राज्यसभेवर जाण्यास नकार दिला तर महाविकास आघाडीला सहमतीने उमेदवार द्यावा लागेल आणि तसं जर झालं तर शिवसेनेकडनं पुन्हा एकदा प्रियंका चतुर्वेदींना संधी मिळू शकते. तर भाजपकडून यावेळी राज्यसभेसाठी विनोद तावडे, विनय सहस्त्रबुद्धे आणि सुनील देवधर या 3 नावांची चर्चा आहे.
तर चौथ्या नावासाठी तर धैर्यशील पाटील हे पोटनिवडणुकीत राज्यसभेवर गेल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी मिळू शकते असंही बोललं जातंय. तर भाजपच्याच कोट्यातून केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना पुन्हा राज्यसभेवर संधी देण्यात येणार आहे. तर शिवसेनेकडनं माजी खासदार राहुल शेवाळे यांच्या नावाची चर्चा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं पार्थ पवार यांचं नाव पुढे येण्याची शक्यता आहे. एकूणच भाजपने जर या निवडणुकीत 5वा उमेदवार मैदानात उतरवला नाही तर राज्यसभेची ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान या सगळ्यावर तुम्हाला नक्की काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.